अ, एक विचार करा, जेव्हा एखाद्या शारीरिक आजाराचं निदान होतं ना, तेव्हा तिथं एक प्रकारची गणितीय अचूकता असते. हो, अगदी बरोबर. म्हणजे समजा हाताचं हाड मोडलं, तर एक्स-रे काढल्यावर तिथे एक स्पष्ट पांढरी रेघ दिसते. डॉक्टर बोट ठेवून अचूक सांगतात, की बघा इथे अडचण आहे. हां, ती अडचण डोळ्यांना दिसते. बरोबर. ती एका चौकटीत बसवता येते हां. आणि त्यामुळे एक प्रकारचा दिलासा मिळतो. पण पण जेव्हा मानवी लक्ष, म्हणजे आपण ज्याला अटेन्शन म्हणतो, त्या अटेन्शन आणि सतत विचलित होणाऱ्या मनाच्या दुनियेत आपण पाऊल ठेवतो, तेव्हा मात्र अचानक हे एक्स-रे मशीन काम करेनासं होतं. अगदी बरोबर. ही एक अशी समस्या आहे जिचं स्वरूप खूप गुंतागुंतीचं आहे आणि आजच्या काळात तर ही अडचण सर्वाधिक तीव्र झाली आहे. हो ना. द डीप डाईव्हच्या या सखोल चर्चेत आज आपण याच समस्येवर बोलणार आहोत. आजकाल आपलं लक्ष केंद्रित करण्याचं प्रमाण, म्हणजे अटेन्शन स्पॅन, इतका कमी झालाय. कारण आपल्या मेंदूला सतत नवीन गोष्टींची, नवीन उत्तेजनाची सवय लागलीये. हा सगळं डोपामाइनचा खेळ झालाय. आणि आपल्याला काय वाटतं? आपल्याला वाटतं की ही एक पूर्णपणे आधुनिक समस्या आहे. हां, आपल्याला वाटतं मोबाईलचे नोटिफिकेशन्स आणि स्क्रीन्स याला जबाबदार आहेत. अगदी तेच. पण म्हणूनच आजची आपली ही चर्चा एका अत्यंत अनपेक्षित वळणावर जाणार आहे. आपण डिजिटल मिनिमलिझम आणि या चंचल मनाला आवर घालण्याच्या विषयावर बोलणार आहोत. पण आपला स्रोत सिलिकॉन व्हॅलीमधील एखादं संशोधन नाहीये. बरोबर. आपला आजचा मुख्य स्रोत आहे समर्थ रामदास स्वामींचा 17व्या शतकातील ग्रंथ दासबोध आणि जोडीला मनाचे श्लोक. बापरे, म्हणजे शेकडो वर्षांपूर्वीचं ग्रंथ. हो, जेव्हा इंटरनेट किंवा स्मार्टफोनचा लवलेशही नव्हता, तेव्हा या ग्रंथात माणसाचं मन मुळातच कसं चंचल आणि व्यसनाधीन असतं याचं अत्यंत भेदक विश्लेषण केलंय. आपलं आजचं मिशन हेच आहे की या सतत विचलित होणाऱ्या जगात आपलं फोकस पुन्हा कसं मिळवायचं ते या दासबोधातील तंत्राच्या आधारे शोधून काढणं. आजच्या या माहितीच्या महापुरात जिथं प्रत्येक सेकंदाला लक्ष विचलित करायला हजारो गोष्टी आहेत, तिथं या ग्रंथातील तत्वज्ञानाचा उपयोग एक फोकस हॅक म्हणून कसा होऊ शकतो हे पाहणं खरोखर रंजक आहे. अच्छा, मग आपण या समस्येच्या मुळाकडे जाऊया. हे उपाय शोधण्यापूर्वी सतत भरकटणाऱ्या मनाची नेमकी अवस्था काय असते हे समजून घेणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. दासबोधाच्या 5व्या दशकात मनाच्या एका विशिष्ट अवस्थेला बद्ध अवस्था असं म्हटलंय. बद्ध म्हणजे अडकलेलं. हो, अडकलेलं. आणि तिथे एक अत्यंत अचूक वर्णन आहे. त्यात म्हटलंय बहुअभाव, बहुभ्रम, बहुभ्रांती, बहुतम, बहुविक्षेप, बहुविराम, यानावबद्ध. वरवर पाहता हे शब्द थोडे जड वाटू शकतात. हो, पण आपण जर याची आजच्या डिजिटल जगाशी सांगड घातली तर अर्थ खूप सोपा होतो. कसं आहे ना, त्यातील बहुअभाव या एका शब्दावर आपण थोडं थांबूया. अभाव म्हणजे काय? तर सतत काहीतरी कमी असल्याची भावना. आजच्या सोशल मीडियाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य पायाच मुळी हा अभाव आहे. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती इतरांचे सुखी फोटो किंवा प्रवासाचे व्हिडिओ पाहते, तेव्हा मनात लगेच येतं की अरे माझ्याकडे हे नाहीये. अगदी बरोबर, ती अभावाची भावना निर्माण होते आणि हा अभाव माणसाला सतत काहीतरी शोधायला लावतो. आणि तिथंच तो बहुविक्षेप सुरू होतो. विक्षेप म्हणजे विचलित होणं, एका गोष्टीवरून दुसऱ्या गोष्टीवर उड्या मारणं. म्हणजे आजचं डूम स्क्रोलिंग. एक्झॅक्टली, डूम स्क्रोलिंग. आपण तासनतास मोबाईलच्या स्क्रीनवर काहीतरी नवीन बघत स्क्रोल करत राहतो. एका रीलवरून बोट दुसऱ्या रीलवर जातं. मनाला सतत काहीतरी नवीन बघायची सवय लागते. हो, तरीही समाधान मिळत नाही. एक स्क्रीन बंद केली की मन दुसऱ्या स्क्रीनकडे धावतं. काय आपलं मन या बाह्य जगाच्या व्यसनात अडकलंय, कारण त्याला आत पाहण्याची सवयच उरलेली नाहीये. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, कारण मेंदूला त्या माहितीच्या प्रवाहाची सवय झालेली असते. ग्रंथात यावर एक अत्यंत मार्मिक निरीक्षण नोंदवलंय. प्रपंचाचे उदंड ज्ञान नेणे स्वयं समाधान. प्रपंच म्हणजे बाह्य जग, बरोबर? हो, आजच्या भाषेत सांगायचं तर जगभरातील बातम्यांचे, ट्रेंड्सचे, कोण कुठे गेलं, कोणी काय घातलं याचं उदंड ज्ञान आपल्याकडे असतं. पण स्वतःच्या आत मात्र शून्य समाधान असतं. अगदी तेच. इथे सर्वात वेधक गोष्ट ही आहे की माणसाचं मन हे नैसर्गिकरित्याच बाह्य जगातील दृश्य आणि आकर्षक गोष्टींकडे ओढलं जातं. म्हणजे मन हे कायम तात्पुरत्या गोष्टींच्या मागे धावत असतं, ज्याला ग्रंथात माया म्हटलंय. हो, बाह्य जगाचा हा मोह इतका प्रबळ असतो की तो माणसाला खऱ्या अर्थाने बद्ध करून टाकतो. म्हणजे आपण स्वतःला खूप मुक्त समजतो, कारण आपल्याकडे जगातली सगळी माहिती एका क्लिकवर आहे. पण प्रत्यक्षात आपण या माहितीच्या महापुरात अडकलेले असतो.
ही एक प्रकारची अदृश्य बेडी आहे. बापरे, हा विचारच किती भयानक आहे. आणि ही बेडी तोडणं कठीण का जातं याचंही स्पष्टीकरण दासबोधात आहे. जो खरा आत्मा आहे तो अत्यंत सूक्ष्म आणि अदृश्य असतो. तो डोळ्यांना दिसत नाही. हो, आणि सोशल मीडियावर लाईक्सच्या रूपात तो मोजताही येत नाही. मेंदूला दृश्य आणि मोजता येणाऱ्या गोष्टींची सवय लागल्यामुळे तो त्या अदृश्य सत्याकडे जायला घाबरतो. अच्छा, मग इथं एक मोठा प्रश्न निर्माण होतो. जर मनाचा स्वभावच असा बाह्य गोष्टींकडे धावण्याचा आणि चंचल राहण्याचा असेल तर त्याचं हे मूळ स्वरूप बदलता येतं का? याच उत्तरासाठी आपण दासबोधाच्या 7व्या दशकाकडे येतो. तिथं चंचल मन आणि निश्चळ सत्य म्हणजेच परब्रह्म यातील फरक अत्यंत स्पष्टपणे मांडलाय. त्यात म्हटलंय, चंचळे न होईजे निश्चळ, म्हणजे जोपर्यंत माणूस या चंचलतेच्या सत्तेत वावरत आहे तोपर्यंत तो त्या स्थिर सत्याशी एकरूप होऊ शकत नाही. अच्छा, म्हणजे ध्यानाला किंवा एकाग्रतेसाठी बसल्यावर जी सगळ्यात मोठी अडचण येते ती हीच आहे का? हो ना. 7व्या दशकातील 7व्या समासात यावर सविस्तर चर्चा केलीय. अनेकदा डिजिटल मिनिमलिझमचा सराव करताना लोक ठरवतात की आता मी सगळं बंद करून नुसतं शांत बसणार, काहीच विचार करणार नाही. हां, पण ग्रंथात सांगितलंय की निराधार आकाशात राहण्याचा प्रयत्न केला तर मन गोंधळतं. म्हणजे शून्यावर किंवा निर्विकल्प गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करणं हे उलट तपासणीसारखं होतं. जेव्हा आपण ठरवतो की मला काहीच विचार करायचा नाही, तेव्हाच मनात जगभरातले विचार सर्वात जास्त गर्दी करतात. अगदी जसं एखाद्याला सांगितलं की गुलाबी हत्तीचा विचार करू नकोस तर तो फक्त त्याचाच विचार करतो. मेंदूला रिकामं ठेवून चालत नाही. बरोबर. निसर्गाला जशी पोकळी आवडत नाही तसंच मानवी मनाचं आहे. मन रिकामं ठेवणं मानवी बुद्धीला झेपत नाही. जेव्हा मन रिकामं करण्याचा प्रयत्न होतो तेव्हा मनात द्वैत म्हणजे दुजाभाव आणि शंका जास्त उभे राहतात. मी शांत बसलोय की नाही, मला अजून विचार काय येतायत, असे असंख्य प्रश्न छळू लागतात. यामुळे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो. जर लक्ष केंद्रित करताना मन इतकं भरकटत असेल आणि शून्यावर लक्ष केंद्रित करणं अशक्य वाटत असेल तर मग करायचं काय? ध्यान किंवा एकाग्रतेचा प्रयत्न सोडून द्यायचा का? बरेच लोक फ्रस्ट्रेट होऊन परत फोन हातात घेतात. हो, म्हणतात माझ्याने हे ध्यान वगैरे होणार नाही. पण ग्रंथात या स्थितीवर अत्यंत स्पष्ट इशारा दिलाय. जर ध्यानात मन भरकटतं म्हणून प्रयत्न करणं सोडून दिलं तर पुन्हा महासंशय उत्पन्न होतात. म्हणजे माणूस पुन्हा त्या बद्ध अवस्थेत जाऊन पडतो. हो, त्या डोपामाइनच्या लूपमध्ये. तिथं तो अधिक वेगाने भरकटतो. त्यामुळे एकाग्रतेचा प्रयत्न सोडणं हा उपाय नाहीये. उपाय आहे ती पद्धत बदलणं. इथं हा विषय खरोखरच अत्यंत रंजक होतो. दासबोध आणि मनाचे श्लोक केवळ तात्विक न राहता अत्यंत व्यावहारिक होतात. आपण हे एका उदाहरणाने समजावून घेऊया. नक्कीच. समजा एका रानटी प्राण्याला जंगलातून पकडून आणलं, त्याला एका जागी नुसतं शांत बसायला सांगितलं तर तो ऐकणार नाही. तो सैरावेरा धावणार, आदळापट करणार. मनाचं स्वरूप अगदी त्या रानटी प्राण्यासारखं किंवा एखाद्या पिसाळलेल्या हत्तीसारखं आहे. आणि त्या हत्तीला नियंत्रणात ठेवण्यासाठी नुसतं गोंजारून किंवा त्याला एका खोलीत बंद करून चालत नाही. माहुताला एका विशिष्ट हत्याराची गरज असते. आणि ते हत्यार म्हणजे अंकुश. त्या चंचल मनाला योग्य मार्गावर ठेवण्यासाठी बुद्धीच्या एका तीक्ष्ण अंकुशाची गरज असते. अगदी बरोबर. तो अंकुश कोणता? तो नुसता मला शांत बसायचंय असा विचार नसून ती एक अत्यंत सक्रिय आणि शक्तिशाली प्रक्रिया आहे. हो, आणि त्या प्रक्रियेला दासबोधात विवेक असं म्हटलंय. डिजिटल मिनिमलिझम किंवा एकाग्रतेच्या शोधात असलेलं हे सर्वात प्रभावी हत्यार आहे. विवेक म्हणजे नुसती बुद्धिमत्ता नाही का? नाही. विवेक म्हणजे केवळ बुद्धिमत्ता किंवा खूप पुस्तके वाचून मिळवणं ज्ञान नव्हे. विवेक म्हणजे भेद जाणण्याची क्षमता. काय खरं आणि काय खोटं, काय टिकणारं आणि काय तात्पुरतं हे ओळखण्याची एक अखंड प्रक्रिया. अच्छा. ग्रंथात म्हटलंय नित्य नित्य विचारे घडे समाधान. म्हणजे जे नित्य किंवा शाश्वत आहे आणि जे अनित्य म्हणजे तात्पुरतं आहे याचा सतत विचार केल्यानेच समाधान लाभतं. हो, हे खूप महत्वाचं आहे. कारण विवेकेविण शून्यत्व संदेही पडिजे. विवेकाशिवाय जर मनाला शून्याकार करण्याचा किंवा नुसतं शांत बसवण्याचा प्रयत्न केला तर मन फक्त गोंधळात आणि संदेहात पडतं. जर आपण याचा मोठ्या संदर्भात विचार केला तर माहितीच्या या महापुरात आपण वाहून का जातो? कारण आपण सर्वच माहितीला समान महत्त्व देतो. अगदी.
मेंदूला वाटतं की फोनवर वाजलेली प्रत्येक बेल ही जगण्याची आणि मरण्याची बाब आहे. हां. आणि विवेक हे असं हत्यार आहे जे या माहितीचं वर्गीकरण करायला शिकवतात. कोणती माहिती खरोखर आपल्या ध्येयाकडे नेणारी आहे आणि कोणती माहिती फक्त आपला वेळ खाणारी माया आहे, हे विवेक ठरवतो. बरोबर. पण मला इथे एक महत्त्वाचा प्रतिप्रश्न विचारायचा आहे. या विवेकाची तुलना आपण आजच्या ईमेलच्या स्पॅम फिल्टरसोबत करू शकतो, बरोबर? हो, छान उदाहरण आहे. पण हा स्पॅम फिल्टर आपोआप काम करत नाही. त्याला काही नियम द्यावे लागतात. स्पॅम फिल्टर जसा कामाचे ईमेल ठेवतो आणि कचरा बाजूला काढतो, तसाच हा विवेक काम करतो. पण दासबोधात एका जागेवर म्हटलंय की एकांती विवेक करावा, आत्माराम ओळखावा. म्हणजे हा विवेक एकांतात बसून करायचा असतो. पण जेव्हा आधुनिक माणूस मोबाईल सगळं बाजूला ठेवून एकांतात बसतो, तेव्हा तर त्याच्या मनात सर्वात जास्त विचार उभे राहतात ना. मग हा स्पॅम फिल्टर तिथं कसं काम करतो? हा अत्यंत रास्त आणि नैसर्गिक अनुभव आहे. जेव्हा आपण बाह्य जगाचा कोलाहल थांबवतो तेव्हा आतला कोलाहल सर्वात जास्त ऐकू येऊ लागतो. हो ना. एकांतात बसल्यावर मन जास्त वेगाने धावतं हे ग्रंथालाही पूर्णपणे मान्य आहे. पण म्हणूनच विवेकाचं काम हे निष्क्रिय बसणं नाहीये, तर सक्रियपणे त्या विचारांची चिरफाड करणं आहे. म्हणजे हा विवेक रूपी स्पॅम फिल्टर कचरा विचार कसे दूर करतो? त्याचे काही पॅरामीटर्स असतात का? हो, त्याचे पॅरामीटर्स दासबोधात स्पष्ट दिले आहेत. नित्य आणि अनित्य. अच्छा. म्हणजे जेव्हा एकांतात बसल्यावर मनात अचानक विचार येतो की अरे, त्या सोशल मीडिया पोस्टवर अजून किती लाईक्स आले असतील, किंवा त्या व्यक्तीने माझ्याबद्दल काय विचार केला असेल. अगदी तेव्हा हा विवेक सक्रिय होतो. तो त्या विचाराला तपासतो. हे शाश्वत आहे का? यामुळे माझ्या मूळ ध्येयात काही भर पडणार आहे का? आणि उत्तर नाही असेल तर? उत्तर नाही असेल तर विवेक लगेच त्या विचाराला स्पॅम म्हणून, म्हणजे तात्पुरती माया म्हणून टॅग करतो आणि बाजूला काढतो. बापरे, हे खूपच भारी आहे. म्हणजे जेव्हा विचार येतो की काल कोणी मला काय म्हटलं, विवेक पुन्हा त्याला अशाश्वत म्हणून बाजूला काढतो. विवेक हे एक असं हत्यार आहे जे सतत कापत पुढे जातं. हे सत्य नाही, हे शाश्वत नाही. आणि जेव्हा या अनित्य गोष्टी कापून काढल्या जातात तेव्हा जे उरतं तेच खरं सत्य किंवा निश्चळ तत्व असतं. तुम्ही एकदम मुळावर घाव घातलात. पण मला वाटतं मन विचलित होणारच नाही अशी भाबडी आशा ठेवण्यापेक्षा हा अंकुश प्रत्येक वेळी वापरायचा असतो. हो, मनाचे श्लोकमध्ये समर्थ रामदास स्वामी याच मनाशी संवाद साधतात. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, हे केवळ गाणं नाहीये. ती विवेकाने मनाला दिलेली एक अत्यंत स्पष्ट दिशा आहे. मनाला समजावणं हा तो स्पॅम फिल्टरचा अल्गोरिदम आहे, पण ऐकायला हे खूप तार्किक वाटतं. प्रत्यक्ष आयुष्यात हे अत्यंत थकवणारं असू शकतं. कसं काय? म्हणजे दर 5 मिनिटांनी जेव्हा फोन उचलण्याची इच्छा होते, तेव्हा प्रत्येक वेळी हा विचार अनित्य आहे असं स्वतःला सांगणं हे खूप ऊर्जेचं काम आहे. हा अंकुश एकदा वापरून प्रश्न सुटत नाही. नाही सुटत, कारण मेंदूला चंचलतेची सवय लागलेली असते. आणि म्हणूनच दासबोधात पुढची आणि सर्वात महत्वाची पायरी सांगितलीय, सवय आणि अखंड अभ्यास, ज्याला साधना म्हटलंय. साधना. ग्रंथात एक अतिशय सुंदर आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला जवळ जाणारी ओळ आहे. सवे लाविता सवे पडे, सवे पडता वस्तू आतुडे. म्हणजे मनाला जशी सवय लावावी तशी ती लागते आणि त्या सरावानेच ती शाश्वत वस्तू प्राप्त होते. अगदी बरोबर. आजच्या विज्ञानात ज्याला आपण न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतो, तेच हे तत्व आहे. न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे मेंदूच्या रचनेत अनुभवानुसार बदल होण्याची क्षमता. अच्छा, म्हणजे जेव्हा आपण नोटिफिकेशनच्या आवाजाने लगेच फोन पाहतो, तेव्हा मेंदूतील एक विशिष्ट न्यूरल पाथवे बळकट होतो. आपण जितक्या वेळा हे करतो तितका तो मार्ग पक्का होतो आणि ते एक व्यसन बनतं. पण जेव्हा आपण विवेकाचा वापर करतो तेव्हा काय होतं? तेव्हा जेव्हा फोन पाहण्याची इच्छा होते आणि विवेक सांगतो की हे अनित्य आहे आणि आपण फोन पाहत नाही, तेव्हा तो जुना पाथवे कमकुवत होऊ लागतो. आणि लक्ष केंद्रित करण्याचा एक नवीन पाथवे तयार होऊ लागतो. हो, हे काही जादूने होत नाही. आध्यात्मिक ज्ञान हे केवळ वाचनापुरतं मर्यादित नाहीये, तर ते स्वानुभवाचं आणि प्रॅक्टिकल शास्त्र आहे. म्हणजे जो खरा साधक असतो तो बाह्य जगातील व्यर्थ गोष्टी विवेकाच्या आधारे सतत झटकून टाकतो. याचाच अर्थ आपलं लक्ष विचलित होणं ही एका रात्रीत घडलेली गोष्ट नाहीये. नाही. त्यामुळे ती एका रात्रीत दुरुस्तही होणार नाही. आपण वर्षानुवर्षे आपल्या मेंदूला चंचलतेची सवय लावली आहे. त्याला परत एकाग्रतेकडे आणणं हा एक व्यायाम आहे.
अगदी जिममध्ये गेल्यासारखं. हो, जसं आपण स्नायू बळकट करण्यासाठी जिममध्ये जाऊन रोज वजन उचलतो, तसंच विवेकाच्या मदतीने मनाला वारंवार वर्तमानात खेचून आणणं हे मनाचे स्नायू बळकट करण्याचं काम आहे. आणि ही अखंड साधना केल्यानेच ते चंचल मन हळूहळू त्या निश्चळ स्थिरतेकडे वळतं. मेंदूवरील मायेचं म्हणजेच या आभासी जगाचं आवरण हळूहळू गळून पडतं. डिजिटल मिनिमलिझम म्हणजे फक्त काही ॲप्स डिलीट करणं नव्हे, तर आतून मनाला ती शिस्त लावणं आहे. तर मग या सर्वांचा नक्की अर्थ काय निघतो? आजच्या या सखोल चर्चेत आपण पाहिलं की आपलं फोकस पुन्हा मिळवणं ही कोणतीही जादूची कांडी नाहीये. बरोबर. 17व्या शतकातील हा ग्रंथ आपल्याला डिजिटल मिनिमलिझमचा परिपूर्ण मार्ग दाखवतो. मूळ समस्या आपल्या हातातल्या स्क्रीनची नाहीये, तर समस्या त्या बद्ध आणि चंचल मनाची आहे. आणि त्यावर उपाय म्हणजे एकांतातून पळून जाणं नाही, तर विवेक नावाचा अंकुश वापरून सातत्यपूर्ण साधना करणं. हो. आजच्या या जगात आपलं लक्ष म्हणजे अटेन्शन हेच आपलं सर्वात मोठं चलन आहे. ते चलन आपण कुठं आणि कसं खर्च करायचं याचा विवेक बाळगणं ही काळाची गरज आहे. आपण सुरुवातीला त्या एक्स-रे मशीनबद्दल बोललो होतो. आपल्याकडे एकाग्रता मोजण्यासाठी एक्स-रे मशीन नसेल, पण विवेक हे असं एक लेन्स आहे जे आपल्याला काय महत्वाचं आहे आणि काय माया आहे हे स्पष्ट दाखवतं. अगदी अचूक. चर्चेच्या शेवटी एक विचार नक्की करण्यासारखा आहे. जर आपण पाहत असलेलं हे बाह्य दृश्य जग, हे स्क्रीन्स, त्यावरचे सतत बदलणारे रंग हे सर्व निव्वळ एक भ्रम असतील आणि जर ते आपल्याला विचलित करण्यासाठीच बनवलेले असतील, तर जेव्हा आपण हे स्क्रीन्स बाजूला ठेवून खऱ्या अर्थाने एकांताचा आणि निश्चळतेचा सामना करू, तेव्हा त्या शांततेत आपल्याला स्वतःबद्दल असं काय रहस्य उलगडेल ज्यापासून आपण आजवर पळ काढत होतो. आपला फोन आपल्याला जगाशी जोडतोय की स्वतःपासून दूर नेतोय, यावर नक्की विचार करा. खरंच खूप मोठा विचार आहे हा. तर श्रोते हो, पुढील वेळेपर्यंत असेच नवीन विचार शोधत रहा आणि शिकत रहा.